भरपूर प्रतिसाद दिला असा चांगली ज्ञानेश्वरी आपली पार पडली, त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद मानतो। आणि पांडुरंगाने आपल्याला चांगला आशीर्वाद दिला, आमच्या यांची साथ मला लाभली, त्यामुळं मला हे सर्व घडलं। आणि आपला हरिपूर हे गाव एवढं चांगलं आहे की हरीचा पूर आहे इथं, की आपल्याला आपल्या भाग्यात आहे म्हणून आपल्याला मिळाला। आणि भागवत कथा ही पहिल्यांदाच ऐकली आम्ही, ती फार समाधान वाटलं। आणि सगळ्यांनी साथ चांगली दिली, बहिणी सर्वांनीच, सगळ्या माऊल्यांनी जसं सांगत तसं ऐकलं। जर काय चुकीचे शब्द बोलले असले तरी तुम्ही काय रागाला येऊ नका, ते चांगल्यासाठीच त्यांनी बोलले। ती मी म्हणायची त्यांना कशाला बोलतायचा, राग येईल, तर चांगल्यासाठी त्यांनी बोलले। नाम घेणे हे चांगलं महत्त्वाचंच आहे। आणि सगळ्यांनी मिळून आपल्याला समाधान वाटलं। पारायण चालू असताना एवढी गोडी होती, आता इतकं वाईट वाटायलंय की पारायण संपणार आणि यायचं आवरून भराभरा। एवढी पांडुरंगाने आपल्याला ही केलती, खरं समाधान वाटायचं, सगळ्यांना भरभरून येत होतं। ह्यानी तर सकाळपासून म्हणजे मला देवळात आता कसतर वाटते जायला, सगळं उदास उदास वाटते उद्यापासून। आज एवढा आपल्याला एवढा सगळा ही केला, आपण आनंद उत्सव साजरा केला। कसे 15 दिवस गेले कळालं नाही। दुकानाकडे जायचं, सगळी ओढ, सगळं आवरायचं, यायचं, परत आणि यायचं 4 वाजता, ही चालूच होतं नित्यनेमानं। तरी सर्व पांडुरंगाने आम्हाला चांगली बुद्धी घातली, सर्वांनी आपण सगळ्यांनी वाचन चांगलं केलं, तुमचा सगळा प्रतिसाद सगळ्यांना मिळाला। सगळ्या आपल्या पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद आहेत, आमच्या मामांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे आपलं ही सगळं पार पडलं निर्विघ्नपणे। असंच कायम चालू राहते सातत्य, आणि चांगलं पारायण इथनं पुढेही घडू दे आपल्याला, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी पूर्ण वंदनीय विठ्ठल रुक्मिणी दैवत श्री ज्ञानदेव आणि तुम्ही सर्व ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसलेल्या की माझ्या आदरणीय माता भगिनी, बंधू भगिनी, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अतिशय सुंदर पद्धतीनं पूर्ण झाला। सुरुवातीच्या कालखंडामध्ये की मला 1, 2, 3 दिवस बसता आलं नाही, पण या सहवासामध्ये मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की शिष्य हा देखील कसा गुरु असतो, की राजूनं मला खूप आग्रह केला आणि माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की ज्ञानेश्वरी पारायणला बसायचं, पण मला काही की नोकरीमुळं, कौटुंबिक कारणामुळं मला त्या वेळेमुळं बसता यायचं नाही। आणि खरोखर मला की ज्ञानेश्वरी माऊलीस धावून आल्यासारख्या झाल्या, आणि की मला इथं की 1, 9 दिवस 10 दिवस तरी ह्याचा काय केला पूर्णपणे लाभ मिळाला। मी पांडुरंगाला कृतकृत्य की मनापासून की अभिष्ट चिंतन करते की तुम्हा सर्वांना की त्या कृपा आशीर्वाद त्या पद्धतीनं लाभू दे। तुम्हाला एक लहानसा प्रसंग सांगते की ज्ञानेश्वरी लगेच सहजासहजी नाही समजत। ज्ञानेश्वरी तुम्ही वाचलेली आहे, तुम्हाला जसा वेळ मिळेल भगिनीनो, जसा वेळ मिळेल त्याचा अर्थ वाचायला शिका, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं हळूहळू ज्ञानेश्वरी कळायला लागते। ज्ञानेश्वरी कळणं हे अगदी सहजासहजी नाहीये। आणि संस्कृत श्लोक बद्दल की थोरात साहेबांना की जेवढं की सरस्वती वाचेला की कृतज्ञता त्यांच्या बाबतीत व्यक्त करायला तेवढी थोडी आहे। खूप त्यांची वाणी अमोल आणि उत्तम आहे, आणि त्यांच्या की या वयोमानाप्रमाणे ते सातत्यानं मार्गदर्शन करतात। त्यांचे वडीलही करत होते, ते आले की मला आईंची आठवण येते, सासूबाईंची आठवण येते, की सगळं कुटुंब असं त्यांचा आदर्श आहे। आणि ते त्या लोकांच्याकडनं खरोखर घ्यावं की दानाचा जो वसा आहे तो त्या लोकांनी दान करावा, आणि ते मुक्तपणे दान करत असतात, आणि म्हणून तो आत्मसात करावा। की ज्ञानेश्वरी पारायणाबद्दल मी आणखी सांगते की हा वसा जो आहे सासूबाईने आमच्या सांभाळला, तो मला मिळाला। माझी आई पूर्णपणे की वयाच्या 50 नंतर तिनं विठ्ठलाला वाहून घेतलेलं होतं। 2 मजली माहेरी घर आहे, पण आई आमची घरी कधी झोपायला नसायची, विठोबाच्या देवळातच असायची अखंड। आणि नकळतपणे हा पुण्याईचा साठा जो आहे तो असा अनुवंशिक पद्धतीनं येत असतो, आणि आम्हाला कुठंतरी वयाच्या 66व्या वर्षी मला पारायणाला बसायला मिळालं, हे माझं भाग्य समजते। आणखी मी जिथं मिरज पूर्व भागामध्ये की 40 मुलांना घेऊन
14 दिवस एक गाव स्वच्छ करत होते. मला कितीतरी ज्ञानेश्वरी पारायणाची आमंत्रणं यायची आणि मग मी पुन्हा परवानगी काढून प्राचार्यांची वगैरे 40 मुलांना घेऊन प्रसादासाठी जायचं आणि पुन्हा मी 4 तास स्वच्छतेची सेवा अखंडपणे जिथं जिथं आम्हाला बोलावणं येईल तिथं आम्ही ते करून यायचं. आणि मग माझ्यातल्या मुलांना सुद्धा की या अध्यात्माची आवड लागलेली आहे, उत्तम भजन कीर्तन करणारी मंडळी आहेत त्यामध्ये, आणि हा असलेला की मराठी भाषेतला सांप्रदायिक सेवेचा भाव जो आहे तो त्यांच्याकडे आले, त्यांच्यामध्ये हे सुद्धा गुण उतरले. गोव्याला मी ट्रिपला गेलेलो होतो आणि आमची गाडी चेक करण्यासाठी थांबवली. तेव्हा आमच्या गाडीमध्ये काय चाललं होतं, येताचा प्रवास, बैठक टाकलेली होती की एकादशी होती आणि मग त्या एकादशीचं सतरंजी टाकून आमच्याकडे वाद्य वगैरे संगीताची थोडीफार बरोबर असायची, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असायचे म्हणून, आणि त्या गाडीमध्ये मुलांनी भजन घेतलेलं होतं. आम्हाला गाडी थांबवली चेकअपसाठी, त्या गाडीतनं दारू वगैरे नेतात का, बाटल्या नेतात का म्हणून. आणि तो साहेब एवढा खुश झाला, म्हटला थांबा जरा, गाडी बाजूला घ्या. आम्ही घाबरलो. अहो म्हणलं साहेब आमच्याकडे काही नाही, आम्हाला जाऊ दे. थांबा म्हणला, जायची काय गडबड करताय, तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. म्हणलं ठीक आहे म्हटलं, आम्ही थांबतो. आम्ही क्षणभर घाबरलो. आणि नंतर तुम्हाला अक्षरशः सांगते, त्या साहेबांनी सगळ्या त्या मुलांना की चहा आणि बिस्किटं दिली. एवढ्या रात्रीची वेळ होती. आणि तो म्हणला मी पहिल्यांदा हा प्रसंग पाहिला असेल, गोव्याला आल्यानंतर गाडीत भजन ऐकलं. लक्षात घ्या, हा जो वसा आहे तो पांडुरंगाचा असतो. परमेश्वर त्या रूपानं कुणाला कुठं कशा पद्धतीने देत असतो. आणि आपल्या गावामध्ये तर अध्यात्माचा वसा मोठा आहे. दक्षिण काशी आहे, सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे, आपण बघतो. याच्यामध्ये उपोद्गत असलेली ह्या सगळ्या आमच्या सासू भगिनी जे आहेत की पाठांतर आहे, भजनाला सातत्यानं बसतात, करतात. हा खूप मोठा इतिहास आपल्याला लाभलेला आहे. हा इतिहास जपा आणि ज्ञानेश्वरांचा वसा घेऊन पुढे जावा, की जे उर्वरित आयुष्य आहे ते अध्यात्मात घालवा, सुखात घालवा. फारशी काळजी करू नका, कुटुंबाची काळजी तर अजिबात करू नका. करता करविता तो आहे. पुन्हा एकदा की तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते. सुख, समाधान, शांती तुम्हाला लाभू दे, ऐश्वर्य, समाधान आणि सगळ्यात म्हणजे निरामय आयुष्य लाभू दे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते. राजूलाही भरभरून शुभेच्छा देते. अध्यात्म मार्गात तो माझा शिष्य खूप शिरलेला आहे, छान सांगतोय, सगळ्यांना प्रबोधनाकडे वळवतोय, त्याला, त्याच्या कुटुंबाला, तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभाशीर्वाद. धन्यवाद. सोहळा चालू आहे. तो सोहळा जर बघितला तर बऱ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्रावर किंवा इतर मंदिरात किंवा पंढरपुरामध्ये बऱ्याच गावात चालू राहतो. पण आपल्या या हरिपूरमध्ये राजाभाऊ आळवेकरांचे वडील म्हणजे त्यांनी ह्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात केली. गेले आज मला वाटतं 35 वर्ष झालं. हे 35 पारायण आहे. तर ती 2001 पासून म्हणजे तात्या वारल्यानंतर ती ही परंपरा आम्ही दोघांनी म्हणजे रेग्युलर चालू ठेवली. आज एवढे हे सत्कार घेतले, याला कारण जर बघितलं तर आपली काही वयस्कर लोक होती या भजनी मंडळात, त्यांनी आम्हाला काही शिकवण देत आज बघितलं तर त्यांना जागेवर बसता येत नाही किंवा हे करता येत नाही. पण आज आपण त्यांचा एक सत्कार घेण्याची पाठीमागची कारण म्हणजे जर बघितलं तर आज त्यांनी आम्हाला काही शिकवण्या दिल्या. संगीताबाई लक्ष द्या. तसं इथून पुढं आपलं जे ज्ञानेश्वरी पारायणचा जो ठेवा आहे, हे जो सोहळा आहे, तो इथं जेवढे आत्ता महिला आहेत, तो अजून काही कार्यक्रम इथून पुढे जे होणार आहेत त्या कार्यक्रमासाठी आपल्या घरच्यांना, आपल्या शेजारच्यांना, आपल्या काही जवळचे काही लोक आहेत तर त्यांनाही या कार्यक्रमाचा लाभ सांगत चला आणि कार्यक्रमाला लाभ देत चला. यानंतर आज जसं ज्ञानेश्वरी पारायणची सांगता सोहळा झाला तसं आज सायंकाळी गेले 7 दिवस झालं आपलं भगवद्गीतेचा जो प्रवचनाचा कार्यक्रम आहे तोही आज संध्याकाळी सांगता आहे. तर त्यांचा एक चांगल्या पद्धतीनं सत्कार वगैरे किंवा ते समाप्तीचा कार्यक्रम आपण घ्यायचा आहे. हा, कुणाला सो इच्छेने बरं का, कुणावर बळजबरी नाही, कुणाला आम्ही एवढं ठेवा तेवढं द्या असं काही नाही. तुम्हाला ज्यावेळेला ते मध्यंतरी कोणतरी 20 रुपये दे, 50 दे असं करत होतं, ते आता आज संध्याकाळी कुणाला इच्छा आहे दर्शन घेताना त्यावेळी त्यांना, कारण ते अंध व्यक्ती इतकं मुखातनं त्यांच्या काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. कारण सांगली जिल्ह्यामध्ये मला वाटतं दुसरं भागवताचं आपली जी हे प्रवचन झालं
जे दुसरं आपल्या हरिपुरात झालं हे खरोखर भाग्य म्हणायला काय हरकत नाही. आणि ते पण अंध व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. तर त्यांना तुम्हाला काय द्यायचं असेल तर आज संध्याकाळी स्व इच्छेनं त्यांना त्यांचं द्या त्यांना. आणि हा त्यांचा एक हा कुणाला मनोगत व्यक्त करायचं आम्ही असेल तर करणार तुम्ही काय पडणार आहे आम्ही जागा त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण तिथे ज्ञानेश्वरी पारायण पूर्ण केलं. आणि सगळ्यांच्या वाचेतून तुम्ही जे सांगितला दरवेळी सूचना देता ह्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. ते आम्हाला माहीत नसतंय, आम्ही बोललं जातो. म्हणजे आमचं बायकांचं काही थांबत नाही बोलणं, त्यामुळे बोलणं जातो. तुम्ही जे सांगता ते आम्ही आत्मसात करू. पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगलं आपण पारायण करूया. अशीच कृपादृष्टी या पांडुरंगावर आपल्यावर सगळ्यांवर राहू दे. वहिनी उठा. मी पहिल्यापासून लहानपणापासून आमच्या शेजारी एक मंदिर होतं, विठ्ठल मंदिराचं. आणि मला तेव्हापासून ओढ आहे. त्यावेळेला मी तिथं जात होतो. तिथून काय झालं, इथं आल्यानंतर तिथं मला विसर पडल्यानंतर परत थोड्या दिवसानं ओम शांती चालू झाली. ओम शांतीला जाता जाता लॉकडाऊन पडलं, बंद झालं. त्या वेळेपासून मला इथं भाग्य मिळालं. त्या वेळेपासून मी जे येतोय ते आज तागेत काय सोडत नाही. आणि मला पूर्ण पांडुरंगाची भक्ती करायची आहे. रामकृष्ण हरी. समाधानी आहे का? आहे आहे. तिथं एवढी व्यवस्था नाही. त्यात हे आपलं विठ्ठल मंदिर, तिथं वर्षाला पारायण होतं. आमच्या ही आता तिसरी पिढी, आजोबा झाले, आजोबा सासरे झाले, सासरे झाले, आमच्या ह्यांची माळ आहे. अशी भरपूर म्हणजे तिसरी पिढी चालू आहे. भरपूर जण म्हणजे देवळाचे वारकरी संप्रदाय असल्यामुळं आम्हाला पण याची आवड लागली आता. त्यामुळे आता आम्ही, मी, माझी जाऊ, आमची नणंद, सासूबाई असं भरपूर जण येतात तिथं देवाला वाचन ते. आणि चालू आहे आता ज्ञानेश्वरीचं. घरातलं आवरून एवढं वढानं येतो सगळी. रामकृष्ण. चालतंय, कोण काय मुळे महाराज डोळ्याने ज्ञानी आहेत, आत्मज्ञानी आहेत, डोळ्याने ज्ञानी आहेत. आम्ही डोळे असून काय करतोय. त्यांनी इतकं सांगितलं की हरिविजयमध्ये सगळे कथा मी घेतलेले मी सांगत नाही. परवाशीपासून ते खाल्लेले आहे, पण आज खायला नको वाटते का आम्हाला. असं आम्ही लई भरपूर कानात पुढं काय सांगतील असं भरपूर वाटतंय. कानाच्या ज्ञानेश्वरनं सांगल्या कानाच्या जिभा करा, कानाच्या जिभा करून ज्ञानेश्वरनं सांगितलं. तसं हिने अग बग पूर्णावर पूर्ण राक्षस मारलेलं, कुठं मारलं, काय मारलं, कशी मारली ही आम्हाला म्हणजे ह्यासनी माहिती नव्हती. ते मुळे महाराजांनी ह्या 7 दिवसात माहिती केलेल्या आहेत. त्यांचा आभार फार 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 मानायला पाहिजे. मुलगा शाळा शिकत आहे अजून वाटतं, परत मुलगी शिकायला लागलेली आहे. ह्याच्यावरच चाललेलं आहे. एवढं सांगायचं की मला केवळ 10 किंवा 20 कुठे बिस्कुट येत नाही, 50च्या पुढे तुम्ही देणगी दिला असा तर लय बरं होईल. कारण मी त्यांना 30-35 वर्षाला यड्राव, शापूर, इचलकरंजी, तारदाळ, कोतवाडी ही खायम येतेलेच आहेत आमच्याकडे कीर्तनला. मी त्यांना खायमच ओळखतोय, आता ओळखतोय असं नाही. हे एवढं त्यांना माझ्या घरचे माहेर सासर दोन्हीकडचे माळकरी संवाद आहेत. सर्व परिवार असा माझ्या जावा दिराणी, मुलांनी, सासू सासऱ्यांनी, आई वडील, बंधू सगळ्यांचा परिचय मला लाभला आहे. या कारणानं मला सगळ्यांचा आशीर्वाद, मला सहकार्य मिळाले. माझे मिस्टर म्हणून 42 वर्षे झाले, 25/12/82ला वारलेले आहेत. त्या कारणामुळं माझ्या दीर जावाने मला प्रतिसाद चांगला दिला आहे. मला काही गोष्टी आठवून दिल्या नाहीत. मला आज माहेरघर सोडल्यावर सारखं वाटतंय. हे मी तुमच्याशी ईश्वरशक्ती प्रार्थना करतो. पांडुरंग हरिवार. धन्यवाद. 15 दिवस चाललेला आहे. रामदेव सिद्ध जाती धर्माप्रमाणे सगळे लोक येऊन इथे पारायण पाहिलेला आहे. लहान थोर अजिबात काही मानत जाऊ नका. ज्यानं त्याने येत जावा, येत नसेल त्यांनी सांगितलं त्यावेळेस जावा आणि जास्तीत जास्त संख्येने करत जावा. आता नारायण राजभाऊ यांनी चांगल्यापर्यंत आम्ही चांगल्या तऱ्हेने केले. कुणी आम्ही त्याला साथ दिली न दिली ही फार मोठी गोष्ट आहे. पण त्या आजपासून त्यांनी जे करेल त्याचा आम्ही सहभागी आहे. रामकृष्ण. झालं मानवलं. कुणी कुणाला सांगितली कथा, भागवत कुणी कुणाला सांगितलं? थांबा. किती दिवस सांगितलं? मग आपण 7 दिवस राजा
परिचित आणि ऋषी असं आपल्या मनाला समजायचं. 7 दिवस आपण केलो, खरखर आनंद लुटला, पूर आला. ही म्हणते तसं महापूर येतो की नाही, तसा हा महापूर आलता. ह्या गंगेत आपण नाहलो, कृत्य झालो, पावलो. आपण पावलो म्हणायचं आपल्या मनाला. आपण चंद्रभागा येथून स्नान केल्यावर काय म्हणतोय? पावलो. ऋषिकेश हरिद्वारला गेल्यावर काय म्हणतोय? पावलो आम्ही. संतांच्या संगती मनोमार्गगती 11वा श्रीपती हे नेपथ्य. संतांच्या सानिध्यात राहिल्यानंतर हा ठेवा लाभ मिळतोय. मी परवा सांगितलं तुम्हाला हा लाभ. अण्णा आपण किती साली गेलो? 2002. सत्य सांगतो, आम्ही असं हुरूट होतो त्यावेळी, काय माहित नसायचं. मुळे महाराज सांगतील सुद्धा, बापू 2003ला लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी होते. तिने आम्हाला पत्र लिहिलं. आम्ही काय ज्ञानी नव्हतो, पण हुरूटपणा एक अंगात होता. तिने लिहिलं इथं 7 दिवस पारायण आहे. सेक्टर 2ला काय दिल्लीला इथं होतं. तर आम्ही ज्ञानी असल्यात गेलो. तिथं आमचा इतका आदर सत्कार झाला, आमच्या मन लाज वाटाली. कुरुक्षेत्र, गया, मथुरा, वृंदावन, हेवी टू टायर रेल्वे पास, मंत्र्यांचा जो पास असतो बाई, तो पास देऊन आपण बोलवलं तिथं. का? संतांचा महिमा. हा, आणि कुणाच्या सानिध्यात लागलो? आणि सांगली जिल्ह्यात नाही, आमच्या दोघांची निवडल्यात ना, हरिपूरच्या आम्ही दोघांची नावं लागली. नशीब बघा आमचं किती उजळले भाग्य आता, अवघी चिंताची वारली, दर्शनी हा लाभ पद्मनाभ गोमटा. आमचं काय तर संचित होतं ते झालं. आपला हा मृदुवादक हा टीव्हीवर म्हणजे चॅनल शिरोमणी चॅनलवर जोनाला तिथं घेतलेलं व्रत, तिथं घेतलेलं संचिताचं फळ कधीही वाया जाणार नाही. मी 8वीत असताना बाई आठवत आहे बघा, गोखले का कोणतं राहते ह्याला, त्यावेळी पहिली शपथ माझी ह्या पांडुरंगा बशीची राहील तर निर्व्यसनी राहील. आणि ते मी उपलब्ध झालो, धन्य झालो. मी चांगल्या कुळात आलो, मी चांगला राहिलो. हे माझं मी चुकून घेत नाही, पण माझं मला ज्ञान जाणवतंय. मी काय बोललो, काय वाचेल. दिल्लीत जात असताना सुद्धा माझं हेच सांगणं होतं माणसांना सगळ्या, नाम घ्या, नाम घ्या. पावलो पावली नाम घ्या. यज्ञ, एक पाऊल म्हणजे एक यज्ञ नामाचा. तिथं चाललोय आपण. काय कुठं चाललोय? कृपाळतात्री उभा भेटतोय, वाट बघत बसताय तो ब्रह्मांड नायक. किती युगे 28 कवा वाटत उभारलाय? युगे 28 वाट उभारलाय. मग तो तिथं वाट बघत उभारलाय. म्हणून आपण जात असताना दिंडीतलं सुद्धा नाम घ्या. माऊल्यानं माणसाला मी हेच सांगत असतो, बापू सांगत असतोय का नाही कायम. आणि वैराग्य घ्या. वैराग्य घ्या म्हणजे काय? आपण घरात बेडवर झोपतोय, मला हीच जागा पाहिजे, मी जागा पाय भांडा, असं भांडत बसून का इथून कुठेतरी दिंडी आपली निघली तर ते वैराग्य घ्या. मी चपलावशी झोपतो, एक रात कराय का काकू. आनंदी सोहळ्यात किती आपलं हलवत असतंय बघताय तुम्ही. अक्षरशः पांघराय काय नसतंय, हातराय काय नसतंय, पाऊस धोधो असतोय, तरी पण वारीत चाललेले असतात. दान देणारे देत असतात, कर्म करणारे कसं असतात, लुटणारी लुटत असतात, व्यापार करणारे व्यापार करत असतात. बरं का दिंडीत आज दुकान, उद्या तुम्हाला तिथं मिळणार, आज हरिपुरात आहे तर मिरजेत मिळणार, दाढीवाला तिथं त्योच असतात. बघा तुम्ही, तो व्यापार झाला. पण वैष्णव कुणाला म्हणायचं? जे दुरीच्या आत टाळ घेऊन विण्याबरोबर आहेत, नामस्मरणात आहेत, त्यांना वैष्णव म्हणलंय. मग काय खायला मिळतंय, प्यायला मिळतंय, ही दिंडी नव्हे. मग दिंडी काही झालं, अहो काय त्यानं जेवण घातलं पुण्यात, अरे नाम किती घेतला सी बघ, त्यानं मला छत्री दिली. छत्री घेऊ नका. वैष्णव जर असेल, वैष्णव म्हणती जाया त्याच्या देवावरही माया. हा मग बरोबर, त्याच्यावरच माया हो. वैष्णव भेदा मंडळ करते जाणार. बरं आता आपलं झालेलं आहे. मी भातापेक्षा वरण जास्त केलंय मला कळतंय, तरी पण सगळ्यांनी माझ्यावर कृपा केली. हे असाच उत्सव वाढावा हीच माझी मागणी. पण आपण मी तोच घेतला काकू, बरोबर आहे ना. याची दानं देगा देवा तुझा. आणि शेवटचा दिवस पण माझा गोड व्हावा. तुमच्यासारख्या मायमावल्यावर मी काय मिळवलं नाही, धन्यता घेतली नाही, प्रॉपर्टी केली नाही. माझ्या सुना पोरं फोटोवर म्हणतात 92 आणि 32, आम्हाला किती 96 आणि 32. खरोखर आमच्या फोटोवर लिहिणार म्हणतात एकानं 32 केलं आणि एकानं 92 केलं. पण माझ्या वडीला अशी मी राशी दे, मला राग येत नाही. केलं ते म्हणून गेलं काय, आमच्यावर अधिकार कुठलाही दोघावर ठेवलेला नाही. अक्षरशः एक मला चहा ह्या वयात ते मला वाईट वाटतंय, तरी पण प्रारब्धाचे भोग आहेत, संचिताचे भोग आहेत, ते भोगलेच पाहिजेत. 96 लाख गुंडाळून बसलोय. वहिनीला माहित आहे तात्याबरोबर आपला संवाद व्हायचा. काय नसतंय, ते प्रारब्धाचे भोग असतात. काय रामाला चुकलेले नाहीत प्रभू रामचंद्रा. काळात तुम्ही पुराण पोथी ऐकताय सगळं तिथंच येते ती.
आता ही भागवत लागते आपल्यावरच आहे. कोण आहे ते एक चुकून बाळ हागलं म्हणून मांडी कापाई नसत्या. प्रत्येकाचे दोष असतात. विसरून आता तरी पुढे हाच उपदेश हिथं पुढे तर चांगलं नव्या. ह्यात चुकलो तर चुकलं नका. आता आहे का नाही 2000 आपण माळ घातली तिथून पुढे सगळं मग भजन पूजन कीर्तन सत्संग करूया. गुन्ह्या गोविंदाने करूया. मतभेद नको. राजू ज्ञानेश्वरी बरोबर आपल्याला भागवत ऐकायला मिळालं. अवधूत शर्करा आता एवढं आहे. हो अवधूत शर्करा म्हणतोच की ते करणाऱ्याला आहे हो. आणि आता मार्च महिन्यामध्ये द्वारकेला भागवत आहे. आपल्याला एक फुकट ऐकायला मिळालं. एक सांगते, रात्रीच मला एका यात्रेकरूंचा फोन आला. मार्च महिन्यामध्ये द्वारकेला भागवत आहे संगीतमय. तर त्या द्वारकेमध्ये 7 दिवस राहण्याचा खर्च, सर्व पर्यटनाचा खर्च 38,000 रुपये सांगितले. आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला इज्जत सगळ्यासाठी ते ऐकायला मिळालं. ज्ञानेश्वरीचा आपलं जे पारायण झालं ते माझ्यापेक्षा सुद्धा सुस्पष्ट आणि चांगलं वाचल्याबद्दल वहिनींचा मी सत्कार करतो. माझ्या सुननं जास्त भाग्य म्हणजे माझी 2 नंबरची मधली सून. तर तिला ती मास्तर बरं का माझ्यावर चुकलो तर मी धडधडी मी घरातच स्पष्ट बोलतो. माझी धाकली किंवा थोरली काय नाही आम्ही मित्रागत असतो घरात. आता घरातलं सांगू नये पण या माझ्या मुलीगत आहेत. मी काय माझ्या उभारण्यावर सुद्धा तिचं लक्ष असतंय. म्हणजे काय हे बोलला तुम्ही चुकीचं बोलला तुम्ही तुम्हाला बोललाय ते बरोबर बोललाय नसेल त्यावेळी वक्तव्य स्पष्ट येऊन करणार. तर तिचाही सत्कार इथं व्हावा बाई अशी माझी इच्छा आहे मनापासून. अश्विनी आळवेकर बोलणार आहे हो. मला 2च मिनिटं बोलायचं आहे. व्यक्त करा काय करायचं. माझा सत्कार वगैरे घेतला हे खरंच नको आहे. माझं 2010ला लग्न झालं. मला वाटलं नव्हतं मी कधी अशा वारकऱ्यांच्या घरामध्ये येईन आणि कधी आधी सुद्धा एवढं म्हणजे पारायण वगैरे असं नाही केलं. पण इथं आल्यानंतर आपोआपच माणसामध्ये ना कसं असतंय जिथं आपण एक म्हण आहे वाण नाही पण गुण लागला आपण म्हणतोय तसं अक्षरशः त्याप्रमाणे होतंय. कधी आमच्या घरामध्ये आम्ही एवढं म्हणजे पारायण देवदेव वगैरे नव्हतं. पण इथं आल्यानंतर आम्ही आमच्या सासऱ्यांच्या बरोबर सासू बरोबर देवळात यायला लागलो. त्याप्रमाणे आपोआपच आम्हाला ही गोडी लागायला लागली. आणि खरं म्हणजे हे विठ्ठल रुक्मिणी सगळं आम्हाला बुद्धी घातली की बाबा तुम्ही सुद्धा ह्यामध्ये उतरा. आता त्यांनी दरवेळेला सांगतात त्याप्रमाणे खरं आहे. जशी आता त्यांची पिढी आहे त्याप्रमाणे आता पुढं आपल्याला हे वाढवायचं आहे. त्याप्रमाणे आपण आलं पाहिजे. त्यांनी जे करतात त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं पाहिजे. जर पुढं आपल्याला हे वाढवायचं असेल मोठं करायचं असेल तर प्रत्येकानं यावर्षी जसं भरपूर महिलांनी किंवा माऊलींनी जसा भाग घेतलाय तसं प्रत्येकानं आपल्याबरोबर आणखी एक वाढवा. आपल्या सुनांना पण हे द्या की बाबा तुम्ही आणि घरच्यांनी जोपर्यंत साथ देत नाही तोपर्यंत बायका कधी पुढे जाऊ शकत नाही. घरच्यांचा जर मागं तुम्हाला पाठिंबा असेल तर तुम्ही जगातलं सगळ्यात मोठं शिखर सुद्धा गाठू शकताय. बरोबर आहे. त्याच्यामुळे घरच्या सगळ्यांनी साथ द्या तुम्ही सुद्धा. पण जोपर्यंत तुम्ही तुमचं इच्छा दाखवत नाही तोपर्यंत घरातली सुद्धा साथ देऊ शकणार नाही. तुम्ही तुमची इच्छा दाखवा. साथ द्यायला पांडुरंग आहेत. थँक्यू. धन्यवाद. आज बरोबर 5 वाजता